मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत आणि त्यासाठी आमचं ट्रिप वेकेशन इज ऑन 2025 डिसेंबर आणि आता आपण नवीन कंट्रीला एक्सप्लोर करणार आहोत. कोणत्या कंट्रीला जाणार आहोत हे तुम्हाला शेवटच्या ब्लॉगच्या शेवटच्या वेळेस तुम्हाला कळेलच कोणत्या कंट्रीला जाणार आहोत. पण सध्या आपण मुंबई पुणे एक्सप्रेस घेतलेला आहे आणि तिथून पुढे आपण एक वेगळ्या सिटीत जाणार आहे. आपली फ्लाईट आहे, ती फ्लाईट घेण्यासाठी. आणि प्लीज स्टे ट्यून्ड आणि वॉच ठेवा. गाईज, आपण थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि ब्रेक घेतला आहे आणि आपण क्लोज टू गुजरात आहोत. आणि तिथे एक डिश आहे, त्याचं ह्या भाषेमध्ये म्हणतात उबाड्यू आणि आपल्या मराठी लँग्वेजमध्ये पण ह्या डिशला पोपटी असं म्हणतात. सो हे जे डिश आहे आणि आम्ही ही डिश ट्राय करणार आहोत. वेगळं आहे, खूपच ऑर्गॅनिक आहे आणि खूप सारे लोक तुम्ही बघत असेल फॅमिली वगैरे इथं ते घेत आहे. सो टेस्ट करून सांगते हे कसं आहे. ह्याच्यामध्ये खूप सारं काय आहे, स्वीट पोटॅटो, परत हा नॉर्मल पोटॅटो, कॉर्न, चटणी त्यांनी दिली आहे. सो आहे ना, मटक्याचा फ्लेवर आहे याच्यामध्ये. खूप गावरान आणि गावठी टेस्ट आहे याच्यात. छान आहे. आय डाऊट रोहितला आवडेल. अशा प्रकारे हे पोपटी बनवली जाते. या मडक्यामध्ये त्यांनी करून ठेवलेले आहे आणि ते त्या जाळावरती असं उलटं करून ठेवणार, म्हणजे ते छान असं शिजतं गरम गरम जाळात. ही अशी हा असा त्यांचा प्रकार आहे. हे गरम गरम झालं की हे असं दिसतं, गरम गरम वाफा त्याच्यातून निघत आहे आणि त्यांनी आता हे ठेवले. आता आम्ही खाऊन निघलो पुढच्या प्रवासासाठी. फायनली आम्ही येऊन पोचलो अहमदाबाद एअरपोर्टला. पोचलो आपण फायनली अहमदाबाद. सो गाईज, फायनली आफ्टर 17 hours 17 तासानंतर वी रिच्ड अहमदाबाद एअरपोर्ट अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स लगेज. तर हे जे लगेज आहे ते
आम्ही प्रोसिजर करून तुम्हाला लवकरच भेटतो नेक्स्ट ह्याच्यामध्ये. आपण सविस्तर बोलूया. ओके बाय. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन. वेलकम बॅक आहे, तोच व्हिडिओ कंटिन्यू आहे. सो ॲज यू सी सकाळी आम्ही निघालो होतो पुण्यावरून लाईक 4:30ला राईट. 4:30ला कॅब केली बिकॉज ट्रेन बुक जी केली होती ती पण कॅन्सल झाली आणि वेटिंग पण पडलं. सो इन शॉर्ट आय विल गिव्ह यू द ब्रीफ. ओके, सो आम्ही 4:30 वाजता निघालो होतो. 4:30 वाजता मॉर्निंगला निघालो फॉर मुंबई. कॅब केलेली. कॅबनी आम्ही पोचलो 7:30 आय गेस. 7:15ला मुंबईला पोचलो. मग तिथून परत अगेन वी कॅच द अनदर कॅब. म्हणजे त्याचं कारण अनदर कॅब करण्याचं कारण हे, आम्ही डायरेक्टली पुणे टू अहमदाबाद कॅबनी येऊ शकतो, पण ड्यू टू अ ग्लोबल क्रायसिस ऑफ वेल नोन इंडिगो फ्लाईट आम्हाला ट्रेन करावी लागली फ्रॉम बँड्रा टू अहमदाबाद. आणि वेटिंग लिस्ट पडलं आणि ती वेटिंग लिस्ट कन्फर्म झालं नाही. अँड दॅट्स वाय आम्हाला ऑन द स्पॉट कॅब करावी लागली फ्रॉम बँड्रा टू अहमदाबाद. सो आम्ही पोचलो ॲप्रॉक्सिमेटली 17 आवर्स लागले आम्हाला. सो यू कॅन गेस लाईक 4:30ला आम्ही स्टार्ट केलेली जर्नी. वी रिच्ड हिअर अराउंड 8:15 और 8:30. देन मग इमिग्रेशन वगैरे केलं, सगळं झालं. आता वी आर जस्ट वेटिंग फॉर आवर गेट नंबर. अँड आय जस्ट वॉन्ट टू रिव्हील की आम्ही कुठे चाललो आहे. बिकॉज विद्याश्रीनी तुम्हाला सकाळीच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की देर इज अ सरप्राईज गाईज. अँड येस, लाईक आम्ही जसं हर इयरला जातो फॉर आवर ॲनिव्हर्सरी, वी आर गोईंग टू व्हिएतनाम. सो गाईज ह्या व्हिएतनामची जी हे आहे सिरीज म्हणता येईल, सिरीज यू कॅन चेक. ओके, हा व्हिडिओ आता लवकरच आम्ही ड्रॉप करू. त्याच्यानंतर यू कॅन सी द ॲक्च्युअल जर्नी आणि आम्ही तिथे जाऊन काय करतो आहे आणि किती होप सो तुम्हाला ते आवडेल. पण गाईज ह्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. एका म्हणजे मला असं म्हणायचं की खूप असं हे झालं, हर्ट झाल्यासारखं झालं. इवन आम्ही याची चौकशी जी करायला गेलो होतो फ्रॉम पुणे एअरपोर्टला, तिथे तुम्ही बघू शकता रोहित इज ऑलरेडी ऑन TV. म्हणजे ते पण आम्ही लिंक टाकतो, यू कॅन सी आम्ही कशी इन्क्वायरी केली, काय केली. त्या हिशोबाने हा प्लॅन असा आम्ही स्केड्यूल केला आणि खूप मायक्रो मॅनेजमेंट केलं होतं गाईज. सो होप सो इंडिगो परत हा इश्यू होणार नाही, कारण देर आर मेनी पीपल आर इन ट्रबल ॲट दॅट टाईम. सो एनिवेज इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ अ लाईफ. सो बेस्ट पार्ट इज वी आर गोईंग टू Vietnam. The plan is on, I guess, because bag वगैरे सगळे झाले. And we are just waiting for our flight, and then we'll see you in the flight. So we'll see you in the flight. Okay guys, so stay tuned for upcoming videos. Okay, so we'll catch you there. Okay, bye, and please like, share and subscribe. Bye.